नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। स्वर्गीय विठ्ठल बाबूराव पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मंगळवार गुढीपाडवा दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता संत बुवाजी बुवा मंदिराजवळ अरणगाव मेहराबाद तालुका नगर येथे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं कीर्तन होणार आहे, अशी माहिती सरपंच पोपट विठ्ठल पुंड यांनी दिली आहे। अत्यंत सामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातील एक साधा मनुष्य म्हणून ते जगले। त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सत्कर्म म्हणून इंदुरीकर महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे। तरी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीमती सीताबाई विठ्ठल पुंड, श्रीमती सगुणाबाई सखाराम पुंड, हरिभाऊ पुंड, सरपंच पोपट विठ्ठल पुंड, संतोष पुंड, आशाबाई दळवी, रामदास पुंड, बापू पुंड, चंद्रभागा साबळे व समस्त पुंड परिवार व ग्रामस्थ यांनी केलाय। प्रतिनिधी महेश कांबळे, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। मी पोपट विठ्ठल पुंड, राहणार अरणगाव तालुका नगर, लोकनियुक्त सरपंच अरणगाव ग्रामपंचायत। या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना कळवितो की माझे वडील श्री विठ्ठल बाबूराव पुंड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दिनांक 9/4/2024 रोजी त्या दिवशी पाडवा येतो। या पाडव्याच्या निमित्तानं समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागं हेतू असा आहे की माझे वडील एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातील एक साधा स्वभाव, कधी आयुष्यामध्ये आपल्या गावात जाऊन कधी 10 माणसांमध्ये जाऊन कधी उठबस केली नाही, कोणाला कधी 10 रुपयाचा चाही लवकर पाजला नाही, असं एक साधा व्यक्तिमत्व जाऊन आज आमच्या कुटुंबातून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि त्यांच्या सुपुत्र अरणगावचे त्यानंतर ते गेल्यानंतर एक सरपंच पद म्हणून या गावामध्ये लोकनियुक्त म्हणून जनतेने मला स्वतःला दिले। माझ्या हातून एक सत्कारण काहीतरी घडावं, त्या हिशोबाने मी तरुण पिढीला काहीतरी एक नवीन मार्ग मिळावा, काहीतरी त्या तिथून घेण्यासारखं असावं म्हणून या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवलेलं आहे। त्यानिमित्ताने मी सर्वांना विनंती करतो की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी 9/4/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता इंदुरीकर महाराज कीर्तन व माझ्या दुःखांकित सर्वच कुटुंबासाठी एक आधारातून बाहेर निघण्यासाठी आपण यातून एक आम्हाला असं मोलाचं त्या ठिकाणी दुःखांकित जे काही आम्हाला वर्षभर सर्वच मित्रवर्ग नातेवाईकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे। याच ऋणातून 9 तारखेला माझ्या आयुष्यात कधी उतराई होणार नाही, त्या निमित्ताने वर्षश्राद्धासाठी सर्वांनी आपण यावं हीच विनंती करतो।